नमस्कार विद्यार्थी मित्र हो. येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहिती असेल आता शासनाने निर्बंध वाढवलेले आहेत. करोनाचा पूर्वीसारखाच धोका हळूहळू वाढताना दिसतो आहे. ओमायक्रॉन नावाचा नवीन व्हायरससुद्धा त्याच्या साथीला आहे. म्हणजेच आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. शासन वेळोवेळी आपल्याला सांगत असते मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, घरातून शक्य असेल तरच बाहेर पडा. आणि हे जे निर्बंध आहेत ते आपल्या जीवासाठी आहेत आणि त्याचं पालन आपण केलंच पाहिजे. भले कितीही अफवा उठवल्या की कोरोना नाही आहे, कोरोना हे सगळ्या ढोंग आहे, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील त्याकडे अवॉइड करा आणि शासनाने दिलेले निर्बंध पाळा. आपली योग्य काळजी घ्या आणि आपण जे काही अभ्यास करतो आहे त्याकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जसा आपला कोरोनावरचा जो लढा आहे हा सर्वांचा अविरतपणे चालू आहे, तसा आपला इयत्ता 10वीचा अभ्याससुद्धा अविरतपणे ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना हा चालूच राहणार आहे. आणि आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील शेवटचा टॉपिक आपण शिकणार आहोत. गेल्या भागामध्ये आपण सूत्री विभाजन संदर्भात आपण शिकलो. पेशी विभाजनाचे फायदे आपल्याला माहिती आहेत. शरीराची वाढ होणे आणि शरीराची झीज होणे या दोन्हीमध्ये पेशी विभाजनाचा बहुमूल्य असा भाग आहे. पेशी विभाजनानेच ते शक्य होत असते. ज्या वेळी आपल्याला आपल्या शरीराला जखमा होत असतात, त्या जखमा होतात त्यावेळेला त्या जखमेच्या आजूबाजूच्या पेशी मृत पावतात, नष्ट होतात आणि पुन्हा एकदा आपलं शरीर नव्या पेशी पूर्ववत करण्याचं काम सुरू करते आणि ती प्रक्रिया पेशी विभाजनाने होत असते. जेव्हा जिथे आपल्याकडे जखम होत असते त्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्या फुटून आपला लालसर भाग तयार झालेला दिसतो. तिथे आपल्याला वेदना होत असतात कारण चेता पेशी तिकडे दुखावल्या गेलेल्या असतात. त्याचबरोबर त्या जखमेवर एक खपलीसुद्धा येते आणि ती खपली येते याचाच अर्थ तिकडे पेशी विभाजनाचं काम वेगात सुरू होत असते. नव्या पेशी तिकडे तयार होत असतात आणि ही सर्व प्रक्रिया सूत्री विभाजन पद्धतीने होत असते. त्याचबरोबर सजीवाची वाढ होते, सजीवाच्या शरीराची वाढ होते. म्हणजे काय होते, तिथे सुद्धा पेशीच्या संख्येमध्ये वाढ होत असते आणि ही पेशीच्या संख्येमध्ये होणारी वाढ ही सुद्धा पेशी विभाजनानेच होत असते. पेशी विभाजनाने म्हणजेच सूत्री विभाजन पद्धतीने होत असते. आता ज्या वेळेला प्रजनन हा संदर्भ येतो त्यावेळेला प्रजनन आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचं असते. एक आहे लैंगिक प्रजनन आणि एक आहे अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन यामध्ये सूत्री विभाजनाचा भाग असतो. म्हणजे सूत्री विभाजन पद्धतीने ते अलैंगिक प्रजनन होत असते. मात्र लैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मितीचा भाग असतो. म्हणजे स्त्री युग्मक निर्मिती आणि पुयुग्मक निर्मिती. आणि अशा वेळेला ही जी युग्मक निर्मिती आहे ही अर्धसूत्र गुणसूत्र पद्धतीने होत असते. म्हणजे अर्ध गुणसूत्र पेशी विभाजन ही जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला युग्मक निर्मिती पाहायला मिळते. म्हणजे अर्धगुणसूत्र पेशी विभाजन किती महत्त्वाचं आहे लक्षात येतील तुम्हाला. प्रजननामध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आजच्या भागात आपण तोच भाग टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये संक्षिप्त रूपात दिलेला आहे, शॉर्टमध्ये दिलेला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीमध्ये विज्ञान शाखेमध्ये जायचं असेल त्यांनी हा डीप स्टडी केलाच पाहिजे असं मी म्हणेल. अर्थात सर्व विद्यार्थ्यांनी ॲज अ जनरल नॉलेज म्हणूनसुद्धा जरी केला, म्हणून जरा समजून घेतला तरीसुद्धा हरकत नाही. मी नेहमी म्हणतो विज्ञान हे आपल्या लाईफशी कनेक्टेड आहे. आपल्या शरीरामधील आणि शरीराच्या बाहेरच्या प्रक्रिया ह्या आपण विज्ञानातून शिकत असतो. म्हणजे विज्ञान हा आपला अविभाज्य घटक आहे आणि तो अभ्यास म्हणून न करता आपण आपलंच शरीरशास्त्राचा अभ्यास समजून घेत असतो. त्या पद्धतीने करायचं आहे. चला तर आपण शिकूया अर्धसूत्र गुणसूत्र विभाजन पेशी विभाजनाचा दुसरा भाग. अर्धसूत्री पेशी विभाजन म्हणजे मिओसिस आपण शिकणार आहोत. अर्धसूत्र पेशी विभाजन मध्ये 2 भाग पडतात. अर्धसूत्री विभाजन भाग 1 व अर्धसूत्री विभाजन भाग 2. सर्वप्रथम आपण अर्धसूत्री विभाजन भाग 1 शिकूया, ज्यामध्ये पूर्वावस्था म्हणजे प्रोफेस 1 ही जी अवस्था आहे यामध्ये 5 उपअवस्था असतात. त्या 5 उपअवस्था समजून घ्या. त्यानंतर मध्य अवस्था म्हणजे मेटाफेस, त्यानंतर पश्चावस्था ॲनाफेस, त्याच्यानंतर टेलोफेस म्हणजे अंत्यावस्था 1. विभाजन अर्धसूत्री विभाजन भाग 1 आहे म्हणून इकडे आपण एक एक नाव दिलेलं आहे. पूर्वावस्थेमध्येच मी ज्या पद्धतीने आधी सांगितलं तुम्हाला उप अवस्था ज्या 5 असतात त्या समजून घ्या.
ज्याच्यामध्ये तनुसूत्रता म्हणजे लेप्टोटीन, त्याचबरोबर युग्मसूत्रता झायगोटीन, स्थूलसूत्रता पायकिटीन, त्याचा उच्चार तुम्ही कोणत्याही पद्धतीने केला तरी हरकत नाही, द्विसूत्रता डिप्लोटीन आणि अपगती म्हणजे डायकिनेसिस, अशा या 5 उप अवस्था आहेत. आणि ह्या 5 उप अवस्थेमधूनच पूर्वावस्था म्हणजे प्रोफेस 1 कंप्लीट होत असते. ती आपण टप्प्याटप्प्याने शिकूया. आणि त्यानंतर मग मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1 अशा रीतीने अर्धसूत्री विभाजन भाग 1 कंप्लीट होतो. आणि त्यानंतर भाग सुरू होतो अर्धसूत्री विभाजन भाग 2, ज्यामध्ये पुन्हा एकदा पूर्वावस्था 2 प्रोफेस 2, मध्यावस्था 2 मेटाफेस 2, पश्चावस्था 2 म्हणजे एनाफेस 2 आणि अंत्यावस्था 2 म्हणजे टेलोफेस 2 अशा प्रकारे हे 4 टप्पे येत असतात. मिओसिस हा 2 भागामध्ये आपल्याला कंप्लीट झालेला दिसतोय. हे अर्धसूत्री पेशी विभाजन फार महत्वाचं आहे आधी सांगितल्या पद्धतीने. आता आपण सर्वप्रथम पूर्वावस्था प्रोफेस 1 मधील 5 उप अवस्थांचा अभ्यास करूया, ज्यामध्ये पहिली अवस्था आहे तनुसूत्रता लेप्टोटीन, ज्यामध्ये आपल्याला आकृतीमधून तुम्हाला लक्षात येईल ही पेशीची आकृती. ताराकेंद्र आपल्या लक्षात येते, गुणसूत्रे दाखवलेली आहेत पहा इकडे, ताराकेंद्र गुणसूत्रे, आणि गुणसूत्रामध्ये हे गुणसूत्र बिंदू आहेत, त्याच्यावर हे केंद्रक आवरण आहे आणि त्या केंद्रक आवरणामध्ये ही केंद्रकी सुद्धा तुम्हाला दिसते आहे. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तनुसूत्रतामध्ये या गुणसूत्राचे घनीकरण झालेले दिसते. म्हणजे हे गुणसूत्र हे घनीकरण जवळ येतात, दाट येतात, जाडसर होतात आणि ठळक होतात, म्हणजे ते घनीकरण होत असते. अशा प्रकारची ही तनुसूत्रता या अवस्थेमध्ये या पेशीची रचना असते. त्यानंतर दुसरी अवस्था आहे युग्मसूत्रता झायगोटीन, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल पहा गुणसूत्र जोडी आपल्याला ह्यात तयार झालेल्या दिसत आहेत. गुणसूत्र बिंदू दिसते, केंद्रिका अजूनही आपल्याला स्पष्ट दिसते, त्याचबरोबर द्विभुज जटिल अनुबंध तयार होते. या अवस्थेत आपल्याला लक्षात येईल सजातीय गुणसूत्रामध्ये अनुबंधन होते, म्हणजेच सजातीय गुणसूत्राच्या ह्या जोड्या जमू लागतात, जवळ येतात, त्यालाच अनुबंधन असं म्हटलं जाते. त्याबरोबर हे अनुबंध जटिल अनुबंध तयार होतात, कारण गुणसूत्रात पारगती होण्यासाठी म्हणजे पुढची प्रोसेस जी पारगती दिलेली आहे ती होण्यासाठी हे जटिल अनुबंध तयार झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर गुणसूत्राच्या ज्या भुजा आहेत पहा या आकृतीतल्या ह्या भुजा दिसत आहेत, ह्या द्विभाजित होतात. द्विभाजित म्हणजेच त्याचे 2 भाग पडत असतात. मात्र गुणसूत्र बिंदू जो आहे, हा जो गुणसूत्र बिंदू आहे ना, तो विभागला जात नाही. आणि त्यामुळे या गुणसूत्राची जी रचना असते आपल्याला आकृतीमध्ये लक्षात येईल, हे चतुर्बाहू म्हणजे टेट्रेड किंवा त्याला बायव्हॅलंट क्रोमोझोम्स अशी रचना आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची रचना तिकडे तयार झालेली या आकृतीमध्ये आपल्याला दिसते. ह्या झाल्या 2 अवस्था. तिसऱ्या अवस्थेमध्ये बघा स्थूलसूत्रता म्हणजे पायकिटीन, याच्यामध्ये जर आकृतीमध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की या अवस्थेमध्ये पारगतीची क्रिया पार पडते. पारगती म्हणजे काय? सजातीय गुणसूत्रातील पारगती म्हणजे काय? तर सजातीय गुणसूत्राच्या अर्ध गुणसूत्री बाहूंची अदलाबदल, ज्या भुजा आहेत या भुजांची अदलाबदल होत असते आणि या प्रक्रियेमध्ये त्याचे जनुकीय विचरण सुद्धा दिसते. जनुकीय विचरण हे सुद्धा त्या पारगती क्रियामुळे आपल्याला दिसते. म्हणून हे मुद्दे लक्षात ठेवायचे. पारगतीची क्रिया होते, अर्ध गुणसूत्री भुजांची अदलाबदल होते आणि जनुकीय विचरण होते. आणि आपल्याला याच बाजूला दिसतंय ही केंद्रिका हळूहळू आपल्याला त्या पेशीमधली नाहीशी होताना दिसते. पुढची अवस्था दिली आहे द्विसूत्रता डिप्लोटीन. यामध्ये पेशीमध्ये काय घडते बघा, या अवस्थेमध्ये जटिल जे अनुबंध असतात ते उलगडले जातात. हे पहा, हे जटिल अनुबंध उलगडतात आणि ज्यामुळे गुणसूत्राच्या ज्या जोड्या असतात त्या एकमेकांपासून दूर असतात, दूर झालेल्या दिसत आहेत. आणि त्याचबरोबर ही इंग्रजी एक्स प्रमाणे, इंग्रजीचा एक्स आकार दिसतोय बघा, त्याप्रमाणे हे गुणसूत्रे आपल्याला भासतात आणि यांनाच आपण म्हणतो कायझमा. कायझमा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर अपगती, पुढचा भाग दिलेला आहे डायकॅनिसिस. या अवस्थेमध्ये आपल्याला लक्षात येईल ही पूर्वावस्था 1 ची शेवटची अवस्था आहे. हे तुर्कतंतू तयार झालेले दिसतात. हे तुर्कतंतू त्याचबरोबर केंद्रकावरण तुम्हाला लक्षात येईल नाहीशी व्हायला सुरुवात होते. कायझमा जो मी आधी म्हटला शब्द की जे इंग्रजी एक्स प्रमाणे तुम्हाला जे गुणसूत्र भासतात, ही कायझमा उलगडला जातो. याच्यामध्ये सजातीय गुणसूत्र त्यामुळे ती वेगळी झालेली दिसत आहेत आपल्याला. त्याचबरोबर
केंद्रक आवरण सुद्धा नाहीस, म्हणजे हळूहळू डॉटेड लाईन म्हणजे नाहीसे व्हायला सुरुवात होते आणि केंद्रिका तर तुम्हाला तिकडे दिसणारच नाही, जवळपास केंद्रिका दिसेनासे होते. ही पूर्वावस्थेची शेवटची अवस्था. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की पूर्व अवस्था 1 मध्ये हा जो अर्धसूत्र विभाजन जो प्रकारचा काळ आहे हा अधिक काळ चालतो. तुम्ही आकृती बघा पुन्हा. पूर्वावस्था 1च्या शेवटच्या टप्प्यानंतर पेशीची रचना ही अशा प्रकारे दिसत असते, ज्याच्यामध्ये हा जो काळ चालतो तो अधिक गुंतागुंतीचा असतो. त्यामुळेच तुम्हाला ह्याच्या 5ही अवस्था मी ज्या एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या एकत्रितरित्या जर स्पष्ट करायचं असेल, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल डीएनएचं प्रतिकरण होते. गुणसूत्रामध्ये 2 अर्ध गुणसूत्राच्या जोड्या तयार होतात, आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जनुकीय माहिती त्यांची सारखीच असते. त्याचबरोबर या टप्प्यात पेशी द्रव्यातील तारक केंद्र, हे तारक केंद्र दिसत आहेत, जे आपल्याला एक असते त्याची प्रत देखील तयार झालेली दिसते. म्हणजे एकाच वेळेला 2 तारक जे केंद्र आहेत ते तयार झालेले दिसतात. त्याचबरोबर अर्ध गुणसूत्र ही एक आकारात संग्रहित होतात, ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला सांगितलं सूक्ष्मदर्शकाने, त्यामुळे ते आपण दिसू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक अर्ध गुणसूत्र जोडी आणि तिच्याशी समजात असलेली जोडी एकत्रित येतात. ही पण आपण अवस्था बघितलेली आहे आणि त्याला स्टेट्स किंवा चतुष्क किंवा चतुर्बाहू असं म्हटलं जाते. कारण त्या रचनेमध्ये 4 अर्ध गुणसूत्र, इथे पण तुम्हाला लक्षात येईल की 4 अर्ध गुणसूत्र तयार झालेले तिकडे दिसतात. चतुष्कातील समजात अर्ध गुणसूत्राच्या जोड्यामध्ये विकरांद्वारे जनुकीय विनिमय म्हणजेच जनुकांची देवाणघेवाण होत असते. ही देवाणघेवाण म्हणजे क्रॉसओव्हर हा प्रकार तुम्हाला बघायचा असेल तिथे लक्षात येईल. जर तुम्ही हे जर मी तुम्हाला दाखवले बघा ABCD आणि एका बाजूला पुन्हा ABCD हे समजात दिसत आहेत आणि दुसऱ्या ह्या मध्ये तुम्ही बघितलं स्मॉल लिपीमध्ये त्यांच्या ते स्पॉटेड म्हणजे त्यांच्या जागा दाखवलेल्या आहेत. ह्या ज्या जागा दाखवलेल्या आहेत हे क्रॉसओव्हर जेव्हा होते बघा, ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये क्रॉस होतंय भुजांमध्ये, बाहूंची अदलाबदल होते. म्हणजे काय, ते एकमेकांना क्रॉस होत आहेत आणि क्रॉस झाल्यामुळे तिकडे जनुकीय विचरण म्हणजे या भुजेचं जनुकीय जे स्पॉट्स आहेत, जागा आहेत, त्या इथे निघून जातात आणि ते तिथून या बाजूच्या या बाजूला निघून येतात. म्हणजे तिसरी आकृती तुम्ही पाहाल तर पहा AB हे कॅपिटल तुम्हाला दिसतंय, पण इथे खाली स्मॉल लिपीमध्ये म्हणजे या भुजेमधले जे स्पॉट आहेत, जे जागा आहेत, ते इथे आलेल्या आहेत बाजूंच्या, आणि इकडे स्मॉल दिसत आहेत तुम्हाला आणि त्याच्या खाली कॅपिटल दिसत आहेत CDE. म्हणजे ही अदलाबदल म्हणजे देवाणघेवाण होते आणि या देवाणघेवाणीतूनच जनुकीय विविधता निर्माण होते. म्हणूनच नवीन जेव्हा जीव निर्माण होतो तो वेगळा का निर्माण होतो, तर याच गोष्टीमुळे होत असतो. पूर्वावस्थेच्या या शेवटच्या टप्प्यावर चतुष्काचे 4ही भाग जनुका विनिमयाचे बिंदू ठळकपणे दिसत जातात. हे बघा, हे सर्व बिंदू आपल्याला ठळकपणे दिसतात आणि ह्या टप्प्याच्या शेवटी सूत्री विभाजनासारखाच काहीशा प्रक्रिया होतात, जिथे तुम्हाला लक्षात येईल केंद्रिका दिसत नाही, केंद्रका पटल खंडित होते आणि आता जवळपास या अवस्थेमध्ये दिसेनासे होते. सूक्ष्म नलिका म्हणजे तुर्कतंतू पहा इकडे, त्या तुर्कतंतू तयार झालेल्या दिसत आहेत, काही जोडलेल्या तुम्हाला दिसत आहेत. ही पूर्वावस्था नंबर 1 प्रोफेस 1. आणि यानंतर मग मध्यावस्था सुरुवात होत असते. मध्यावस्था 1 मध्ये तुम्ही पाहाल तर तुर्कतंतू म्हणजेच सूक्ष्म नलिका पासून हे तुर्कतंतू आपल्याला जोडलेले दिसत आहेत. त्याच्यामध्ये बघा चतुष्क म्हणजे चतुर्बाहू म्हणजे ट्रेड विषुववृत्तीय पट्टीवर ओळीत येतात. विषुववृत्तीय पट्टी म्हणजे मधली, पृथ्वीचा आपल्या विषुववृत्त माहिती आहे तुम्हाला, त्याप्रमाणे ह्या विषुववृत्ताच्या मधल्या भागामध्ये एका ओळीमध्ये येत असतात. हे चतुष्क म्हणजे ही चतुष्क गुणसूत्राची रचना आहे. हे एका ओळीत आलेले दिसत आहेत. चतुष्क सूक्ष्म नलिकांना जोडल्या जातात. सूक्ष्म नलिका म्हणजे काय, तुर्कतंतू, या तुर्कतंतूला जोडले गेलेत बघा. ही सुद्धा इकडे आकृतीमध्ये तुम्हाला पाहाल तर तिकडे जोडलेले आहेत. अशा रीतीने मध्य अवस्था आपल्याला इकडे पाहायला मिळते. मध्य अवस्था 1 नंतर पश्चावस्था एनाफेस 1. एनाफेस 1 मध्ये बघा काय, समजात अर्ध गुणसूत्राच्या जोड्या वेगळ्या होतात. ह्या ज्या गुणसूत्राच्या जोड्या आहेत थोड्या वेगळ्या होताना तुम्हाला दिसत आहेत. इथून सुद्धा वेगळ्या होताना तुम्हाला दिसत आहेत. मात्र प्रत्येक जोडीतील अर्ध गुणसूत्रे त्यांच्या गुणसूत्र बिंदूपाशी जुळून राहतात. हा जो गुणसूत्र बिंदू आहे त्याला ते जॉईंटच राहतात, लक्षात ठेवा. जरी हे परस्परापासून वेगळ्या होत्या पण त्यांचं जे गुणसूत्र बिंदू असेल त्याला ते सोडत नाही. या पश्चावस्था 1 मधली अवस्था. त्यानंतर आपण पाहाल तर अंत्यावस्था 1 मध्ये टेलोफेस मध्ये बघा काय काय घडते. केंद्रक पटल व केंद्रकी पुन्हा दिसायला लागतात. बघा हे केंद्रक पटल डॉटेड लाईनने दाखवलेला आहे, डॉटेडने दाखवलेला आहे, इथे सुद्धा डॉटेड दाखवलेला आहे. केंद्रक पटल तयार झालेलं दिसते, केंद्रकी पुन्हा तयार झालेल्या दिसतात. त्याचबरोबर पेशी द्रव्य आणि पेशी द्रव्याचं हे विभाजन
पहा हे आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे पेशी द्रव्याचं विभाजन म्हणजे ही एक वेगळी पेशी, एक दुसरी पेशी आणि इकडे ही खाच तयार झालेली आहे. परिकल विभाजन तुम्हाला आठवत असेल सूत्र विभाजनामध्ये, त्या पद्धतीने पेशी विभाजन होते आणि ह्या दोन पेशी तयार होतात. त्याचबरोबर प्रत्येक पेशीमध्ये हे वाक्य लक्षात ठेवा, जनक पेशीच्या गुणसूत्राच्या निम्मी गुणसूत्र असतात. सुरुवातीची जी पेशी होती आपली, त्या पेशीमध्ये जेवढे गुणसूत्र होते त्याच्या निम्मे प्रत्येक पेशीमध्ये, इथे हे निम्मे म्हणजे आहेत, इथे सुद्धा निम्मे असतात. मात्र या पेशीमधील अर्ध गुणसूत्राची संख्या मात्र काय होते, दुप्पट होते. कारण हे तयार झालेले अर्ध गुणसूत्र आहेत संख्या, मग त्या दुप्पट होत असतात. हे काही मुद्दे दिलेले आहेत टेलोफेज 1 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. याचाच अर्थ अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये पहा आपण ह्या 5 अवस्था पहिल्या बघितल्या. नंबर 1 ही अवस्था पाहिली ज्याच्यामध्ये तुम्हाला गुणसूत्रांचं घनीकरण आपल्याला पाहायला मिळते. नंबर 2 मध्ये तुम्हाला लक्षात येईल ट्रेड सारखी रचना तयार झालेली आहे चतुर्बाहूची. नंबर 3 स्थूल सूत्रतामध्ये तुम्हाला लक्षात येईल पारगतीची क्रिया पार पडते. नंबर 4 ह्या आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल द्विसूत्रिता एक्स सारखे तुम्हाला भासतात म्हणजे याला कायझमा म्हणतात. 5व्या मध्ये म्हणजे अपगती या पूर्वस्थेत शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या लक्षात येतं कायझमा उलगडला जातो. पारगती झालेली सजातीय ही गुणसूत्रे वेगळी होतात आणि केंद्रिका आणि केंद्रावर हळूहळू नाहीशी झाली असते. ही पूर्वावस्था नंबर 1 म्हणजेच ती 5वा अवस्था दाखवलेली आहे. पूर्वावस्थामध्ये ही शेवटची अवस्था, त्याच्यानंतर मध्यावस्था आपण पाहिली, त्यानंतर ही पश्चावस्था. पश्चावस्थामध्ये बघा हे दूर दूर गेलेले आहेत गुणसूत्राच्या अर्धगुणसूत्राच्या जोड्या आणि त्यामध्ये तारका केंद्र सुद्धा ध्रुवांकडे दिसत आहेत तुम्हाला. आणि सर्वात शेवटी पेशी द्रव्याचं विभाजन होऊन ह्या 2 नवीन पेशी तयार झालेल्या जन्य पेशी तयार झालेल्या दिसतात. अशा रीतीने हे अर्धगुणसूत्र विभाजन भाग 1 इकडे संपतो. आता यानंतर अर्धगुणसूत्र विभाजन भाग 2 सुरू होतो. म्हणजे त्याच्या शेवटी जे जनपेशी 2 ह्या जन्यपेशी तयार होतात का नाही, तर या जन्यपेशीपासून अर्धसूत्र विभाजन 2 द्वारे पुन्हा एकदा पेशींचं विभाजन व्हायला सुरुवात होते. म्हणून या पहिल्या अवस्थेला आपण म्हणतो पूर्वावस्था 2 आणि ह्या पूर्वावस्था 2 आणि ही जी आधीची आपण बघितली अर्धसूत्र विभाजनाची शेवटची 2 ज्या पेशी तयार होतात ती, त्या अवस्थेच्या मध्ये जी अवस्था असते त्याला आंतरप्रवस्था म्हणतात. ती अल्पकाळ टिकते, काही काळच टिकते आणि त्याच्यानंतर हे पूर्वावस्था 2 तयार सुरू होते. आणि मग ते सामान्यपणे सूत्र विभाजनाप्रमाणेच होते. तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक ही जी पेशी आहे ह्या पेशीचं विभाजन अशी क्रमाने गेलं तर सूत्र विभाजनाप्रमाणेच दोन्ही पेशींचं होत असते. मिओसिस 2 म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पूर्वावस्थामध्ये तुम्हाला लक्षात येईल पहिले आपण सूत्र विभाजनामध्ये काय शिकलो तुम्हाला आठवत असेल, केंद्रक पटल आणि केंद्रिका. ही जे पटल आहे आणि केंद्रिका आहे याच्या नाहीशा आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर अर्धसूत्रे संगणित होतात म्हणजे काय होते, घनीकरण होते. मी आधी सांगितल्या पद्धतीने तारका केंद्रे पेशीच्या हे तारका केंद्र दिसत आहेत, या पेशीच्या विरुद्ध बाजूला दिसत आहेत म्हणजे ध्रुवाकडे जायला दिसत आहेत सुरू होतात. आणि पुन्हा एकदा सूक्ष्म नलिका म्हणजे हे तुर्कतंतू आहेत ना, यांची नव्याने जुळवाजुळव इथे सुरू होत असते. मध्यावस्था 2 मध्ये काय होते तर अर्धगुणसूत्र विषुवृत्तीय पट्टीवर बघा या पेशीमध्ये सुद्धा विषुवृत्तीय पट्टी मधल्या पट्टीवर आलेले दिसतात, इथे सुद्धा विषुवृत्तीय पट्टीवर तिकडे तुम्हाला आलेले दिसतात. आणि सूक्ष्म नलिका तुर्कतंतू हे अर्धगुणसूत्र हे जे आहेत त्या गुणसूत्राच्या बिंदूच्या मध्ये जुळले जातात. हा जो बिंदू आहे ना त्या ठिकाणी बघा तुर्कतंतू इथे पण जोडला झालेला आहे. या पेशीमध्ये तुम्हाला लक्षात येईल हा तुर्कतंतू म्हणजे सूक्ष्म नलिका या गुणसूत्र बिंदूला या गुणसूत्रला हे जोडलेले गेले दिसत आहेत. हे मध्यावस्था 2 मध्ये होते. त्याच्यानंतर पश्चावस्थेमध्ये पश्चावस्थेमध्ये 2 ह्या वेगवेगळ्या ह्याच 2 पेशी ह्या वेगळ्या दाखवल्या 2 इकडे. ह्या मध्ये टप्प्यावर अर्धगुणसूत्र जे गुणसूत्र बिंदू आहे ते तुटली जातात. हे बघा दोन्ही तुटली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे पेशीच्या विरुद्ध ध्रुवाकडे सरकतात. म्हणजेच इथून ह्या पेशीमधून ही वरची 2 दिसत आहेत, ही निळ्या रंगाची ही वरती इकडे सरकलेली दिसत आहेत तुम्हाला आणि दुसरी आहेत ही या बाजूला सरकलेली दिसत आहेत. तसंच या बाजूला पण सेम वे होते. जसं या पेशीमध्ये होते म्हणजे पहिल्या पेशीमध्ये हे होते तसंच हे दुसऱ्या पेशीमध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीने पश्चावस्था 2 होत असते. आणि सर्वात शेवटी अंत्यावस्था ही जी अंत्यावस्था तुम्हाला दिसते आहे या टप्प्यावर अर्धसूत्री विभाजन संपते. प्रत्येक गुणसूत्र आता स्वतंत्र गुणसूत्र असते बघा हे स्वतंत्र गुणसूत्र आहे आणि या टप्प्यावर गुणसूत्राचे दोन्ही गट गुणसूत्राचे 2 गट दिसत आहेत ते केंद्रक पटलाद्वारा बंदिस्त होतात. बघा हे केंद्रक पटल आहे याच्यावर बंदिस्त झालेले आहेत. या पेशीमध्ये तुम्हाला लक्षात येईल केंद्रक पटल आहे आणि केंद्रक पटलावर बंदिस्त झालेलं
आहे. नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होते, म्हणजे हे पेशीद्रव्याचं विभाजन इकडे झालेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि एका पेशीपासून दोन जन्य पेशी, ही एक पेशी दिसते तुम्हाला, या पेशीपासून ही दोन जन्य पेशी, या पहिल्या पेशीपासून सुद्धा या दोन जन्य पेशी तयार होतात. म्हणजेच अर्धसूत्री विभाजन 2च्या शेवटी मूळ जनक पेशीपासून एकूण किती पेशी तयार होतात? 4 जन्य पेशी तयार होत असतात. आणि या पेशी एकगुणित असतात. त्यांच्या प्रत्येक गुणसूत्राची संख्या मूळ जनक पेशीतील गुणसूत्रांच्या संख्येच्या निम्मी असते, म्हणून त्या एकगुणित असतात असं म्हटलं जाते. अशा रीतीने अर्धसूत्र गुण विभाजन जे आहे भाग 2 हा इथे शेवटच्या टप्प्यात संपतो. शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात येईल तर बघा, हे आपण कशा प्रकारे अर्धसूत्री विभाजन 1 पासून सुरुवात केली आणि 2 पर्यंत गेले. जस्ट रिवाइज करून घेऊया. ही आंतरप्रावस्था म्हणजे सुरुवातीच्या काळामधले, ज्याच्यामध्ये गुणसूत्र हे अशा प्रकारे असतात, त्याचे प्रतिकरण होते, कॉपी, झेरॉक्स कॉपी होत असते, प्रतिकरण होत असते. आणि मग ही पूर्वावस्था 1 मध्ये येत असते, त्याचबरोबर मध्यावस्था 1 मध्ये येते, पश्चावस्था 1 मध्ये होते आणि अंत्यावस्था 1 मध्ये त्या हळूहळू वेगळ्या होतात आणि दोन जन्य पेशी तयार होतात, म्हणजे विलगीकरण तयार होते. प्रतिकरण कॉपी तयार होत असतात आणि विलगीकरण म्हणजे ते वेगवेगळे सुद्धा त्याचबरोबर असतात. आणि या दोघांबरोबर युग्मन क्रिया सुद्धा होत असते, जॉईंट होत असतात, जोडी तयार होत असतात त्यांची. आणि ह्या पेशी ज्या तयार होतात अंत्यावस्था 1 मध्ये, अर्धसूत्र विभाजन 1 मधल्या ह्या दोन पेशी, ज्या मग दोन पेशी पूर्वावस्था 2 मध्ये प्रवेश करतात आणि तिथून पुन्हा सुरुवात होते अर्धसूत्र विभाजन 2. आणि ही सूत्री विभाजनाप्रमाणे होते प्रक्रिया दोन्ही पेशीमध्ये. इथून ही क्रमाने या पद्धतीने अशा पेशी जात असते आणि दोन पेशी तयार करते. तसेच ही दुसरी पेशी सुद्धा या क्रमाने जात असते. म्हणजेच पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2 मध्ये, पश्चावस्था 2 मध्ये पुन्हा जाते आणि तिथून मग अंत्यावस्था 2 मध्ये ह्या पेशी हळूहळू वेगळ्या व्हायला लागतात. पेशी द्रव्याचं विभाजन होत असते आणि त्यामुळे ह्या दोन जन्य पेशी या इथून तयार होतात आणि या दोन पेशी या पेशीपासून तयार होतात. एकूण 4 पेशी तयार झाल्या दिसतात. ही प्रोसेस विलगीकरणाची आहे. आणि हे उदाहरण दिलेलं आहे अर्धसूत्र विभाजन मध्ये अंडपेशीमध्ये. अंडपेशी आपल्याला माहिती आहे, भविष्यात आपण प्रजनन या प्रोसेस मध्ये शिकणारच आहोत. अंडपेशी कुठे असतात आणि त्याचा प्रजननामध्ये रोल काय आहे तो तुम्हाला लक्षात आले असेल की अर्धसूत्री विभाजन हे कशा प्रकारे असते आणि त्याचा काळ, जसं मी सांगितलं तुम्हाला आधी की पूर्वावस्था हा जो 1 आहे, याचाच काळ हा आंतरप्रवस्थापासूनचा फार अधिक काळ असतो, खूपच काळ असतो. त्याच्यानंतर मात्र मग हळूहळू प्रोसेस स्पीडने व्हायला सुरुवात होते. म्हणजे अर्धसूत्री विभाजन तुम्हाला हे लक्षात आलं असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.